बघा, एका मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे व चांदीचे प्रमाण 60:40 आहे. तितक्याच वजनाच्या दुसऱ्या गोळ्यात तांबे व सोन्याचे प्रमाण 85:15 असे आहे. दोन्ही धातूचे गोळे वितळवून त्यापासून एकच गोळा तयार केला तर त्यात चांदी व सोन्याचे प्रमाण किती असा प्रश्न विचारला. प्रश्न सोडवायचा कसा? इथं धातूचे दोन गोळे आहेत. हा गोळा एक, तर हा गोळा दुसरा. या पहिल्या गोळ्यामध्ये धातूच्या तांबे चांदीचं प्रमाण 60:40. तांबे आणि चांदी यांचं जे प्रमाण आहे ते 60:40, म्हणजे गुणोत्तर स्वरूपात 20×2 = 40, 20×3 = 60, 3:2 हे प्रमाण आहे. पहिल्या धातूच्या गोळ्यामध्ये तांबे आणि चांदीचं हे जे गुणोत्तर प्रमाण आहे ते आहे 3:2. ओके. आता तितक्याच वजनाच्या दुसऱ्या गोळ्यात तांबे व सोन्याचे प्रमाण 85:15. तांबे आणि सोने आहे. दुसऱ्या गोळ्यामध्ये आहेत तांबे आणि सोने आणि त्यांचं प्रमाण आहे 85:15. याला सुद्धा संक्षिप्त रूप द्या, जसं की 5×3 = 15 आणि 5×17 = 85. म्हणजे या दुसऱ्या गोळ्यामध्ये अनुक्रमे तांबे सोने यांचं गुणोत्तर प्रमाण 17:3. प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जायचं कसं लेकरांनो? बघा, तांबे चांदी इथं सोने आणि इथं एक एकूण लक्ष द्या. इथं हा गोळा एक नंबरचा गोळा आहे, ज्याच्यामध्ये तांबे आणि चांदी यांचं गुणोत्तर 3:2. 3:2 म्हणजे 60:40. आपण फक्त संक्षिप्त रूप दिलं, गुणोत्तर काढलं. ओके. पुढं गणित काय म्हणते की दुसरा गोळा ज्याच्यामध्ये तांबे आणि सोने यांचं गुणोत्तर 17:3. तांबे आणि सोने यांचं गुणोत्तर आहे 17:3. लेकरांनो, ही बेरीज करायची. 3 आणि 2 किती होतात? हो, हे एकूण 5 होतात. इथं 17 आणि 3 किती होतात? एकूण 20 होतात. मग आता काय करायचं? या 20चा गुणाकार या 2 सोबत, 5चा गुणाकार 3 सोबत. आपल्याला विचारलं की चांदी व सोन्याचे प्रमाण किती. मग हे जे एकूण आम्हाला टोटल प्राप्त झालं या मिश्रणाचं, या 5चा गुणाकार 3 सोबत त्रैराशिक पद्धतीने तिरपा गुणाकार करायचा. या 20चा गुणाकार याच्यासोबत. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे चांदी आणि सोन्याचं प्रमाण आम्हाला मिळेल 2×20, इथं 3×5. आता हा गुणाकार वाटल्यास 20×2 चांदीचं प्रमाण 40, 3×5 सोन्याचं प्रमाण 15. इथं 40:15 हे उत्तर प्राप्त होत आहे. याला सुद्धा तुम्ही संक्षिप्त रूप देऊ शकता, जसं की 5×3 = 15, 5×8 = 40, 8×3 हे या प्रश्नाचं मायबापांनो उत्तर. प्रश्न जो विचारला चांदी व सोन्याचं प्रमाण किती, तर क्रमशः 8×3 हे या प्रश्नाचं उत्तर. ओके. गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.